36,182 अध्यक्ष महोदय छापले। अध्यक्ष महोदय, माननीय जयकुमारजी गोरे साहेबांना माझी विनंती आहे की आमच्या ज्या गावगाड्याच्या ग्रामपंचायती आहेत आणि या ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचारक काम करतात। राज्यामध्ये 28,500 कर्मचारी काम करतात। 20,000 कर्मचारी आहेत। अध्यक्ष महोदय, 16 मार्च 2024ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आणि ग्रामपंचायतीचं जे मानधन दिलं जातं ते 10,000 रुपये। 14 वर्षापासून हे कर्मचारी काम करतात, त्यांना आपण 10,000 रुपये महिन्याला देतो, म्हणजे ग्रामपंचायत देते। ग्रामपंचायतीची अवस्था झाडायचा फडा घ्यायला पैसे नाही। 6-6 महिने वर्ष त्यांना मानधन मिळत नाही। 10,000 रुपये मानधन आहे, म्हणजे 300 रुपये रोज आहे। आणि शेतात खुरपिणारी बाई आहे, शेतात काम करणारा गडी आहे, त्याला 700 रुपये रोज आहे आणि आपण त्याला 300 रुपये रोज देतो। आणि सगळं सोडा तर काहीही नाही आहे। लाईट लावायचे, दिवाबत्ती करायची, मोऱ्या काढायच्या, पैसाच नाही आहे। तर अध्यक्ष महोदय, काय मागणी आहे? मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली, 17,000 रुपये मानधन त्यांना मिळावं अशी त्यांची मागणी आहे। अधिवेशन आलं की अधिवेशन आलं की मोर्चे, अधिवेशन आलं की उपोषण, मंत्री जातात, आश्वासन देतात, मानधन वाढवू म्हणतात। मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली, निर्णय झाला, पण मानधन काही वाढलं नाही। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्ष होता, जंगलात राहिले ते। हे जे काही संगणक परिचारक आहेत 14 वर्षापासून काम करतात। आपल्याला विनंती आहे की आपण एक कर्तबगार मंत्री म्हणून 17,000 रुपये मानधन देणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य लोणीकर साहेबांनी आता जो सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला, त्या प्रश्नाला उत्तर देत असताना सन्माननीय अध्यक्ष महोदय, संगणक परिचालक हा एक तर ग्रामपंचायतीचा कर्मचारी म्हणून आपण त्याची नेमणूक केलेली नाही, तो एक ग्राम उद्योजक म्हणून त्याची अपॉइंटमेंट आपण केलेली आहे। आणि त्या संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीला कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करावं, ग्रामपंचायतीला मदत करावी। आणि ती मदत करत असताना 10,000 रुपये मानधन आपण 7चं आता 10 त्याचं मानधन ऑलरेडी वाढवलेलं आहे। मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये ते मानधन वाढवलं होतं। परंतु हे करत असताना त्या संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीच्या 1 ते 33 दाखले ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी देणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर विभागानं जन्म दाखला असेल, मृत्यू दाखला, विवाह नोंद दाखला, हे बाकी सगळे दाखले त्यांनी द्यायचे, पण ते देत असताना त्या दाखल्याचा मोबदला त्याला द्यायचा। त्यामुळं ही सेवा देत असताना त्यानं संगणक परिचालकाने या सगळ्या सेवा दिल्या पाहिजेत। जन्म मृत्यूचं प्रमाणपत्र असेल, मृत्यूची नोंदणी असेल, मालमत्ता कराचे फेरफार प्रमाणपत्र असेल, या सगळ्यातून त्याला प्रत्येक दाखल्याचा त्याला मोबदला मिळतो। आणि तो मोबदला घेऊन त्यांनी ते काम करणं अपेक्षित आहे की जे सेतू कार्यालयामध्ये होते, माही सेवा केंद्रामध्ये होते, त्या पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी काम करावं असं अपेक्षित आहे। आणि जे काम ग्रामपंचायतीचं ते करतात त्या कामाच्या मोबदल्यात त्यांना 10,000 रुपये मिळतात। त्यामुळं आपण सातत्यानं त्यांची मागणी खरं आहे, पण हे असताना वास्तविक पाहता संगणक परिचालकांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये मानधनाच्या पलीकडे जाऊन उद्योजक म्हणून काम करणं अपेक्षित आहे। त्याची नेमणूकच उद्योजक म्हणून आहे आणि त्यांनी हे दाखले त्यांना देऊन त्या दाखल्याच्या मोबदल्यात त्यांनी या ठिकाणी अतिरिक्त उत्पन्न मिळवणं अपेक्षित आहे। त्या अनुषंगानं त्यांनी काम केलं पाहिजे, हे या निमित्तानं मी सांगेन। बाकी विषय राहिला, आपण आता सांगितलं बोलताना की खुरपायला गेल्यानंतर किती मजुरी मिळते, पण माझं पुन्हा सांगणं आपल्याला एवढंच आहे की सगळे सभागृहाच्या सदस्यांना सांगणं माझं आहे की याची नेमणूक ही ग्राम उद्योजक म्हणून आहे, त्यांना संगणक ऑपरेटर म्हणून नेमणूक आहे। फक्त त्यांनी हे जे दाखले आहेत, दाखल्याची संख्या खूप मोठी आहे, 386 दाखले त्यांना द्यायचे मोबाईल।
आणि त्या दाखल्याला कुठल्या दाखल्याला किती पैसे त्याला मोबदला मिळेल याचंही त्या ठिकाणी आहे. सेतू कार्यालय जसं चालवतो आपण, महाई सेवा केंद्र जसं चालवतो, त्यातून जो दाखले दिल्यानंतर मोबदला मिळतो त्याच पद्धतीनं त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळं सन्माननीय सदस्य महोदयांना मी सांगेन की संगणक परिचालकांनी चांगलं व्यवस्थित काम केलं तर त्याला त्याच्याहीपेक्षा अधिकचा मोबदला 17,000पेक्षा अधिक मिळू शकतो आणि ते काम त्याच्याकडून अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय,